अलमारीत काय पाहून राहिले गडे? काय पाहून राहिले ना काय नाही. सागरजी, अय सागरजी, तू सुकान जगू देतो का नाही जगू देतो? माय मागं काऊन लागतो तू निसती? हा, कधी पाहिलं सागरजी 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 सागरजी. जगू का नाही मी सुकानं? हा, माझ्याच घरात मला सारखं सुद्धा राहू देऊन नाही राहिली. माय मागं काऊन लागतं तू? तुला म्हणलं ना माझ्यासोबत बोलू नको म्हणून, कामापुरतं बोल म्हणून. जी पण तुम्ही अलमारीत पाहून राहिले तर म्हणून म्हणलं मी. काय पाहिजे बा तुम्हाला? काही नसन सापडत तर मी पाहून देतो. तुला म्हणलं का मी पाहून दे म्हणून? म्हणलं तुला दिला का आवाज मी ना? तू नव्हती तेव्हा मीच पाहत होतो ना मायावाल्या वस्तू. त्या वर्षावर होतो का मी? मग मला सारखं सुद्धा मायावाला काम करू देत जा. तू मंदात टपर नको करत जाऊ इथं. तुला कोणतं काम आहे मला एवढं सांग फक्त. कारण की बिना कामानं तर तू माया मागं लागत नाही. मला चांगल्या तऱ्हेने माहित आहे. आली इथं तुला काही ना काही काम आहे तेव्हाच आली माया मागं. नाही तर आतापर्यंत आली नव्हती तू. सांग काय काय पाहिजे तुले? नाही नाही, तसं गिसं काही नाही जी. सागरजी, तुम्ही न फालतूच विचार करता, बिनफालतू विचार कराले. तसं नाही आहे. पण तुम्ही काय पाहून राहिले बा? मला पायतानी दिसले तर म्हणून तुम्ही लय वेचे पाहून राहिले म्हणून विचारलं मी. पाहून काहीच राहिलो नाही मी. कपडे फक्त प्रेस करायला नेऊन राहिलो तर ते कपडे काढून राहिलो मी. काय पाहून राहिलो? बाहेर चाललो तर कपडे प्रेस करायला घेऊन जातो म्हटलं, म्हणून ते कपडे पाहून राहिलो. मी येऊ का तुमच्यासोबत? मला काम आहे थोडं बाहेर, मी येऊ का? असं म्हणून तर म्हणलं. कोणतं काम होतं तुले बाहेर जायचं एवढ्या अर्जंटमध्ये? ते मी बाहेर चाललो म्हणून. तुम्ही असे काऊन बोलता जी सागरजी? मी सून होय या घरची. आता मला बी काही नाही काही लागतच असेल ना. तुम्हालाच मागणार आहे ना मी, कोणाला मागणार आहे मागाले? असे एकदम असे करता का जसं मी काही दुसऱ्या घरचीच बाई होय. खरं आता लग्न आहे घरी, सर्व आहे. मला बी काही नाही काही लागन, काही नाही काही घ्यायचं आहे. साडीवरच्या बांगड्या घ्यायच्या आहे, नेकलेस घ्यायचे आहे, चप्पल घ्यायची आहे. हायच तर नाही माझ्याजवळ. तिकडं बी होती तर तुम्ही मला घ्यायला येता नाही येता बा म्हणून मी काही घेतलंच नाही. जेव्हा घ्यायला येणार होते तेव्हा मी म्हटलं इकडंच या आल्यावर घेईन बा, म्हणून थांबून गेली. तर मलाही घ्यायचंच आहे सामान म्हणून म्हटलं. फक्त नाटकं पाहिजे माझ्यासोबत फिरायची. नाटकं राहिली. तू आता संध्यानं श्वेता गेली तर त्याच्यासोबत काऊन नाही गेली तू? त्याच्यासोबत जायला लागत होतं ना तुला. जाताना दिसल्या मला, आईसोबत बोलत होत्या ते बी माहीत आहे मला. जात होती मी त्याच्यासोबत. पण तुम्हाला तर माहीत आहे ना त्या माझ्यासोबत बरोबर बोलत नाही म्हणून. आणि त्याईनं मला नेलं असतं का? नेलंच नसतं. मला वाटलं त्याच्यासोबत जाव, तुम्हाला त्रास नाही द्यावं बा म्हणून. पण मला माहीत आहे त्या दोघी जणी मला नेत नाही म्हणून. बोलत असतं नाही जी माझ्यासोबत पाहिजे अशा चांगल्या त्या. काय नेणार आहे मला त्यावाल्या? जुने दुसऱ्याला दोष देतो तू राणे. स्वतःची करीने नाही पाहत. त्याला दुखिली म्हणून राहिली. त्या काऊन बोलून त्यासोबत बोलाली नसन त्याची इच्छा. आता किती वेळा माफी मागू मी सर्वेले? हात जोडू जोडू परेशान झाली मी, बोलू बोलू परेशान झाली. माफ करा म्हणून. आता तुम्ही जन्मभर हेच सांगान का? तुमच्या बहिणी तुम्ही सगळे हेच सांगान का? करून राहिली ना मी आता. तुमच्या मनानं जसं म्हटलं तसंच तर करून राहिली. मग त्याच गोष्टी आता नेहमी नेहमी सांगान का? सागऱ्या, ए सागऱ्या, सागर. असं हिचं टेमलनं चालूच आहे का अजूनही बी? बरं आहे. टेमलू तर माया पोराले पागल करून टाकलं हिनं. टेमलू पागल कराले. आता काऊन टेमलून राहिली काय माहित? काय झालं बाई? काय म्हणून राहिली तू? कुठं जायचं आहे का? अरे हो, त्या बांगडेवालीच्या घरी जायचं आहे म्हणलं. तर चाल ना, जाऊ ना. बांगडेवालीच्या घरी चाललं जाऊ. तिला सांगतो मी बांगडेवालीले. तर येन बरोबर वेळेवर. मग ते लवकर बोलवा लागेल ना तिला 5 वाजतापासून. पैसे द्यावं लागेल ना बाबू तिला, काही नाही काही ॲडव्हान्स. यायले बी जायचं आहे आताच. मी यायले म्हटलं माझ्यासोबत चाला, तर आताच ह्या बी चालल्या. आता मला तर नेणार नाही सागरजी आता. आई इले काहीतरी घ्यायचं आहे थोडंसं सामान. तर इले घेऊन जातो पहिले आणि मग आपण चाललं जाऊ. जमन का तसं? काय नाही तर दोघी जणी चाला गाडीवर. अय बाबू, पहिले बांगडेवालीचं महत्वाचं आहे तुला सांगतो मी. आणि हिच्यासोबत मी येत नाही. तुला न्यायचं असेल तर ने तिले. आणि मी चालली जातो मायाला याटोनं एकटीच. काही गरज नाही मले. ने तिले. आली का नाही आली बायको? इले न्यायचं आहे आणि इले काम आहे थोडंसं. माय म्हणून राहिली तर माय तर नाही, आणि बायकोचं पडलं त्याले. आई तसं नाही. बरं चाल तू चल तुला घेऊन जातो बांगडेवाडीचं. आपलं 10-15 मिनिटात काम होईल ना? पहिले 10-15 मिनिटं लागाले. पण बाकीचं सामान लागत नाही का मला घ्यायचं आहे तर? दुसरं घरात 10-15 मिनिटं आजच गेलं पाहिजे असं काही जरुरी आहे का? आणि एवढं कोणतं जरुरी घ्यायचं आहे इले? आई तुम्ही चालले जा ना, तुम्ही दोघं जण चालले जा. मी नंतर जाईन, संध्याकाळी की जाईन. एवढं काही नाही मायावालं. मला काही जास्त काही घ्यायचं नाही. अर्धा 1 घंट्यात तर होऊन जाते. जा, तुमचंवालं बांगड्याचं महत्त्वाचं आहे ना. जा.
मला नको सांगू व तू माय पोरग आहे माझ्यासोबत येणारच आहे, तू नको सांगू, मला सांगू राहिली जा जा आणि या घोबड्या वानाची. त्या भरोशावर आहे का माय जाणं ना नाही जाणं? हा माय पोरग आहे तर मी तर घेऊन जाणारच. जा पहिले तुम्ही जा, मी नंतर जाईन. मोठेपणा दाखवू राहिली का मला? हा का नाही बा मी लय शाईनी झाली आता. ये रे लवकर बाहेर रे, चल लवकर. तुला जास्तच कोण काढायची सवय आहे राणी. काय गरज चालली होती तिच्यासोबत बोलायची? हे म्हणते ना माझ्यासोबत बोलू नको म्हणून, मग काय नाही बोलतं. मी समजावत होतो ना तिने बरोबर. आता बस जाऊ संध्याकाळी, पहिले तिला घेऊन जातो. कसं राव मी समजून नाही राहिलं. रोजच मला कोण नाही कोणी उलटून सुलटून बोलते. बाई अरुण भाऊजी, हे माईवाली बहीण आहे का जी? हो जी अरुण भाऊजी, मी पाहिलं नाही ना कधी यायले. एखादी वेळेस आले बी त्यावाल्या तर रातच्या रातून जाय म्हणते, तर आपण कुठं एवढं पाहिलं? मी पाहिलं नाही बापा यायले कधीच. ह्यावाल्या होय का माई बाई? हो वहिनी, हे तुमची बहीणच होय. तर इली नाही का घर दाखवून दिलं, नुसती घरातल्या घरात राहून राहिली ना, तिचं काही मन लागत नाही. आईसोबत काही जास्त म्हणजे एवढं बोलते, पण बोलून किती बोलणार ते आईसोबत. तर म्हणून म्हटलं आपली छाया वहिनी आहे, आणि म्हणून म्हटलं तर तुमच्या घरी आणून दिलं इले. आता पाच जा म्हटलं, त्याचं घर दाखवून देतो. नाही, बरं केलं. आता माझे कामधामाई झाले, बरं केलं. मी बी घरी एकटीच राहतो जी, लेकरू गिकरू जाते शाळेत, आणि तुमचे भाऊही गेले आता कामावर. तर बरं झालं पाठवलं, तर तेवढी सोडक पाडकही होते आणि तेवढंच हे होते. बरं झालं जी आले तर ह्यावाल्या ताई. मी तुमच्यापेक्षा लहान आहे ना ताई. तुम्ही आम्ही कायले म्हणता मला? तूच म्हणत जा, पूजा म्हणत जा मला तुम्ही. हा ताई नका करू, मी तुमच्यापेक्षा खरंच लहान आहे. हो बाई बरोबर आहे पूजा, पण कोणाला आवडते नाही आवडत म्हणून आपलं पहिलेच मानादानानं बोललेलं बरं. आता तू म्हणतो पूजा म्हण तर ठीक आहे बा. पूजा तशी बी तू माझ्या लहान बहिणी वाणी साहेब बाई. कसं आहे का घरी? श्याम गिम नाही का? श्यामची बायको गिको नाही आहे? नाही घरी नाही आहे ते. लहान जाऊ मायवाली लग्न आहे ना तिच्या भावाचं, तर म्हणून गेली आहे ते. बरं मी निघतो. इले का नाही थोडंसं आणून देजा तुम्ही. हा थोडंसं आणून देजा बरं, कारण की इले नवीन आहे ना, तिले गल्ल्या सुचत नाही. तर मग का नाही तुमचं बोलणं झालं म्हणजे इले थोडंसं आणून देजा. हो जी भाऊजी आणून देतो. जा तुम्ही टेन्शन नका घेऊ, आणून देतो. तुझ्या यायचं बरोबर. हा मला तर मोठा काळजीवाला आहे बाई ते वाला. मी आणून देतोय म्हणलं तरी म्हणते येजू म्हणते बरोबर. मस्त आहे बाई तुमच्यावाली जोडी, दोघाची मस्त दिसताय एकमेकासोबत. काही कोणी बी आम्हाला असंच म्हणते. तुमच्या दोघाची जोडी मस्तच वाटते म्हणते. थँक्यू ताई. थँक्यू काय देऊ बाई? थँक्यू काहून हो बाई? अहो आपल्या गावात थँक्यू बिंकू नाही चालत बाई. ही तर मस्त रापटप भाषा आहे बाई. थँक्यू नाही म्हणत. तुला आता धीरे सर्व माहीतच पडन म्हणा कसं आहे कसं नाही. तर पण बरं झालं बाई तू तुझ्या मायच्या घरून आली इकडं. मी होती बाई तिकडं मायच्या घरी, पण कुठं व जमते का आपलं मायच्या घरी किती दिवस राहतं. मी होती माय या माणसाच्या न आली बाई इकडं. काय करता, आपलं घर आपलं असते बाई. बाय हो, मी तुला बसही नाही म्हणून राहिली. चाल माय रूम मध्ये चाल बरं, बसू तिकडं. चाल माय सासू येत ना, माय सासू मोठी खुसड आहे बाई. चाल तिकडे बसू आपण नंतर. नींद में शहनाई में, प्यार की गहराई में, दर्द की रसवाई में मुझे तुम याद आते हो, मुझे तुम याद आते हो. कभी ख्वाब में सोचा न था, जीना पड़ेगा तुझे छोड़ के. हॅलो फोन उचललाच नाही काही ना अजून? फोनही उचलला तुमचा केवलजी, फोनही उचलला. गाणं ऐकून राहिली होती. किती सुंदर गाणं म्हणता जी तुम्ही केवलजी. बापरे किती मस्त गाणं म्हणलं. मस्त आवाज आहे तुमचा, मस्त गाणं म्हणलं तुम्ही. नाही बा, झोपेतून उठलो, आठवण आली तुझी वाली, तर म्हणलं गाणं चला बा, म्हणलं इले फोन लावा. नाही खरंच चांगलं म्हणलं तुम्ही गाणं, पण समोरची लाईनच म्हणली नाही तुम्ही. तू फोन उचलला ना, मग मला आठवली नाही समोरची लाईन. सनम जो तेरा इशारा मिले, चली आओ सारी कसम तोड़ के. खरंच येशील का काय? एका इशाऱ्यावर माझ्यासोबत खरंच येशील? हो संध्या. काय बोलता जी तुम्ही केवलजी? उठा झोपीतून उठले ना गाणंच म्हणून राहिले. एवढं का गाणं म्हणून राहिले? तू दिसली स्वप्नात म्हणून तर गाणं म्हणून राहिलो. तुला फोन लावला पाहिजे उठल्याबरोबर. डायरेक्ट स्वप्नातच दिसून राहिली का आता? हो ना, दिसली म्हणून तर फोन लावला तुले. जी तुम्ही सुट्ट्या घेतल्या, पण तुमची सकाळी कधी होऊन राहिली? आम्ही इकडं मार्केटमध्ये आलो आणि तुम्ही मला फोन केला आणि तुम्ही आता झोपीतून उठले. आता वाजले कितीची? 1:30 वाजून राहिला. संध्या मला झोपायलाच भेटत नाही, ड्युटीच्या लवकर सुटायला लागते. आता सुट्ट्या टाकल्या आहे आपल्या लग्नासाठी. आता झोपू दे ना, मन सोबत चांगलं मस्त झोपू द्या. 1:30 वाजो का 2 वाजो? ते बी बरोबर आहे म्हणा. उठा ना मग आता. 1:30 वाजले ना का झोपूनच राहता? अजून स्वप्न पाहता का काय? नाही. आणि तू काय गेली मार्केटमध्ये?
काही नाही, हे श्वेताताई मी आली होती, थोडंसं काम होतं तर म्हणून आलं होतं. बरं ठेवू का फोन? हा, आता घरी बी जायचं आहे, झालं आमचं सर्व सामान घेऊन तर जातो म्हणलं घरी. ना संध्या बोल ना, काऊन अशी करून राहिली? हा, असं वाटते आता तू कधी घरी येतो कधी नाही. हा, आता गमत नाही. ठेवा बरं तुम्ही फोन, ठेवा फोन ठेवा तुम्ही आता. ऐकत नाही का माझ्या मतानं आता तू? हा, तुला म्हणलं ना माझ्यासोबत बोल म्हणून. बोलूची मी तुमच्यासोबत, ताई आहे ना माझ्यासोबत, श्वेता ताई आहे आणि जायचं आहे घरी. मग मी म्हटलं मैत्रिणीचा फोन आला, 2 मिनिटं थांब म्हणून मी बाजूला येऊन बोलून राहिली. नंतर करतो ना तुम्हाला संध्याकाळी कॉल मी. बरं बरं ठीक आहे, करतो पण आठवण येईल नाही तर बाय बरं, मी करीन मग. हो करतो. त्या बहीण माय बिन तर हिच्याकडे पाहून मला बरंही वाटत नाही. हा, ते पाय ना कशी बिचारी चुपचाप असं उभी आहे. काय करावं मला ना समजत नाही. रागही मोठा येते आणि दयाही मोठी येते हिची. सर्वजण आपापलं सामान घ्यायसाठी चालले, ही कोणा सोबत जाईन, माझ्यासोबत जाणार आहे ना. इले नाही आला पण संध्याकाळी. राणे आईले आवाज दे बरं आईले. नाही हे तर बोलतही नाही आई सोबत. आईले अजून आवाज दिला तर अजून हिच्यावर जोरात ओरडन ते. आई वा. आली ना रे बाबू, आली ना. भल्लाच घाई करतो बापा, घाई कराले. आली ना, थांब ना थोडसा, जमत घरात जा. हे कोण उभी आहे इथं टेम्प्यासारखी पाहून राहिली त्याच्याकडे, सागऱ्याकडे काय आहे ना काय नाही तर बरोबर इशारा करते त्याले. इशारा करायले का मायले नेतो म्हणत असन आणि मला नेत नाही. आणि हे तर पोट्ट आहेच गैबाने वानाचं. चाल रे येतो लवकर. गिरात जा ना, इथंच उभी राहता तोंडपात टेम्प्यावानी. जा ना, कामा नाही का तुला घरात? जातो ना. हे झाडून टाकतो म्हटलं होतं थोडंसं, त्याच्यासाठी आली होती. पण ह्या गाड्या निघाल्या इथून का झाडून टाकतो मग. झाडलं मी ना, जाय त्या सासऱ्याला चाय बनवून दे. झाडलं. काही झंझाट बोलत नाही तिच्यासोबत. काय करावं आता, हिनं केलंय तसंच राणीतनं. बरं चाल आई, चाल बरं पटकन, चालशील तर चाल. बाबू आता तुम्हाला घाई घाईत नाही, आणि तिथून घाई घाईत म्हणजे चालव करून ते बायकोला न्यायचं असं तुला नाही का? आई तिचं काय मंदात आणून राहिली, तिचं जाऊ दे. तिचं पाहिजे मी उद्या घेऊन जाईन. चाल ना, पण तू इथूनच उशीर करशील तर मग चाल ना, दुसरे काम आहे ना आपल्याला. चाल बापा चाल. असं करून राहिला रे. हो रे राहुल, चांगली पोरगी आहे म्हणते, त्या बापानं पाहिली त्यासाठी. किती चांगली पोरगी आहे ते. अरे मावाल्या नाही का, सासूच्या नात्यातच लागते ते दुरून. चांगली पोरगी आहे ते, मस्त आहे घरानं गिरानं. काऊन नाही म्हणतो रे? थोडीशी सावडी येते बा, ते एवढी गोडी नाही येत, पण चांगली दिसते ना. पाहिलं आहे त्या पोरीले, चांगली आहे पोरगी गिरगी. बाई तूच निर्मला बाई आता समजावून ह्या पोट्ट्याले. माझ्या मतानं तर ऐकूनच नाही राहिलं. मला वाटलं पहिले मजाकच करत आहे, मी नाही करत लग्न, मी नाही करत. आता तर म्हणते मी करतच नाही म्हणते लग्न. पोरीवारी वाणी एखाद्या लग्नाचा झालाय तरी अजून किती मोठा राहत रे घोड्या. हो तर 30-35 वर्षाचा मग करशील लग्न, मग कोण देन रे तुले पोरगी? आता 30 वर्षाचा झालाच आहे, 31 लागलं नाही आले आता, आणि मग कधी लग्न करतं? आई करीन ना मी लग्न, करीन नाही तर काय. पण मला आता लग्न नाही करायचं आणि त्या पोरीसोबत लग्न नाही करायचं. मला आताच नाही करायचं लग्न. या मतानं करत असेल तर त्या मतानं कर. असं ते पाहिनी त्या खांदी तर ते सांगा आम्हाला, नाही का वानता? लय वेळा विचारलं याले, असं ते आल्या मतानं करत असन तर ते कर बाबू म्हटलं, आम्ही त्याच्यातही राजी आहे. आ पण ते काय सांगतच नाही. सांगाले आता चांगली पोरगी आहे हे, उरकून टाकतो म्हटलं. आता घरही बांधणं होऊन राहिलं तर समोरच्या त्या मागच्या 2 रूम, एक किचन, एक ते यायची बेडरूम, एखादी पाहिजे नाही का? चांगली पोरगी आहे हो निर्मला बाई. याचा बापही म्हणे चांगली पोरगी आहे म्हणे. हे पोट्ट नाहीच म्हणते, मी येतच नाही म्हणते. पाहिले घुबड्या वानाचं. बाबू आताच्या पोरी भेटून राहिल्या, करून घे बरं. अजून 1-2 वर्षानं पोरी भेटणार नाही. हे शार्टेच आहे बरं, पोरीचं शार्टेच राहिले. करून घे, चांगली पोरगी आहे बरं, मस्त आहे, वडणाली चांगली आहे ती पोरगी. सोना मला 2 वर्ष थांब करून राहिली. म्हणून मग आता काय येईल कारण देऊ आता. तिचं 2 वर्ष अजून राहिलं शिक्षण व्हायचं. म्हणतातच तर म्हणलं तर ते माझ्यासोबत लग्न करणारही नाही, तिच्यासोबत बोललोही नाही या विषयावर. तर घरी पाहुणे पाहून राहिली माझ्यासाठी का पोरगी पाहून राहिली म्हणून. नाही तिच्यासोबत मला आता क्लिअर बोलाच लागेल, घरचे घाई करून राहिले म्हणून. एकटाच विचार करून राहिलं चुपचाप राहते. काय झालं रे? ते हाय का कोणी मनात ते तरी सांग. नाही ना आई, कोणीच नाही आहे माझ्याला मनात घेणार. असन बाबू, तवाच तर तू नाही म्हणून राहिला. कोण होय पोरगी? त्या कॉलेजमध्ये गी आहे का त्यासोबत काम गेम करते ते पोरगी? सांग ना, तसं काही असेल तर त्या बापासोबत बोलतो आम्ही. पहिल्यासारखा जमाना नाही राहिला, तर त्या बापाला माहित आहे पोरी भेटून नाही राहिल्या तर ऐकते त्या बापा, आम्ही समजावून सांगू. काकू तसं नाही आहे, मला लग्नच करायचं नाही आहे सध्या. लग्न करायचं नाही आहे आणि पोरीचं जाऊ द्या, भेटन मला पोरगी. पाहू आता काय होते. तर मला सध्या 2 वर्ष तरी लग्न नाही करायचं. त्या बापाले सांग. त्या बापाने ते पोरगी पसंत केलेली आहे, तुले सांगतो मी. ते डबल जाणार आहे पाहिले तुले घेऊन. त्या बापासोबतच बोल आता, माझ्यासोबत नको बोलू, तुले सांगतो. आई मी बाबासोबत बोलत आहे.
हा बाबा माझ्या मतानं ऐकत नाही, मागच्यासारखेच करून बाबा मग माझ्यासोबत. मी 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 नाही ऐकत, मला करायचं नाही म्हणजे करत नाही, मी पोरगी पाली येत नाही. अरे हाय रावल्या, इकडे तर ये रे. हाय रावल्या, अरे ऐक ना माझ्या मतानं. नाही तू बाबाला सांग, मी जाणार नाही बरं पोरगी पाहिली. हा मी पहिले सांगतो. काय निर्मला बाई, हे असंच करते हो, हे पोट्ट असंच करते. हा असंच करून राहिलं बिचारे. नाही नाही, त्यानं का नाही पाहिली असन बाई पोरगी, त्याचं काही नाही काही असन बाई बाहेर अंता. त्या पोराचं काही नाही काही बाहेर असन, तवाच तो असा बोलून राहिला. पाहिली असन त्यानं पोरगी. काय माहित, डुकऱ्या आव्हानाचं सारखं बोलतही नाही ना काही नाही आणि सांगतही नाही. बरं मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि बघा, मी दुसऱ्या चॅनलवर माझे कामावरचे व्हिडिओ टाकलेले आहे, ते पण बघा. आणि प्लीज मदत करावं. आता 6 तारीख येऊन राहिली, एकानेही मदत केली नाही. ते 3-4 बहिणीनं, माझ्या संध्याताईनं, कविताताईनं आणि ज्योतिताईनं आणि वैशालताईनं केली. एवढ्यानंच केली, बाकी कोणी नाही केली. बघा, आणि तुमच्याकडून जेवढं होत असलं तेवढं मदत करा, एवढंच म्हणू शकतो मी. संकटातून बाहेर काढावं, करावं. मला 400-500 रुपयाची मदत करावं. लयच अडचणीत आहे मी. मोठं मन दाखवून करावं मदत, कारण की मी अडचणीत नसती तर एवढं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला असं मी विनवण्या केल्या नसत्या. खरंच मी खूपच अडचणीत आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तर माझ्या दुसऱ्या चॅनलवर जाऊन माझा व्हिडिओ बघू शकता, आम्ही कसं काम करतो. तर एवढं मोठं होऊन नाही राहिलं आमच्याकडून, जमूनच नाही राहिलं. खूप प्रयत्न करून राहिलो आम्ही, पण होऊन नाही राहिलं. प्लीज तुम्हाला आय रिक्वेस्ट यू, प्लीज मदत करा मला.